आज मिलिंद गवळी असं म्हणाले, आज त्या बंगल्याकडे जाताना खूप वाईट वाटलं. डीकेपीचे सर, राजन शाही सर आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता. अगदी 5 वर्ष खरोखरच एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरीखुरी वाटत होती आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं. याला जीवन असं म्हटलं जातं बहुतेक. आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपती आपण बनवतो. त्या मूर्त्या विकत आणल्या जातात. रोज तिची पूजा आराधना केली जाते. काही दिवसांनीच ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. तसंच काहीसं सिनेमाचं आणि मालिकेचं होत असावं. खरोखर तर हे मला खूप वर्षापूर्वी जाणवलं होतं असं मिलिंद गवळी म्हणतात. दिस इज अ इमॅजिनरी वर्ल्ड. एक लेखकाच्या कल्पनेतून एक कुटुंब तयार होतं. एक कथा तयार होते. त्या कुटुंबाला शोभणारं घर आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून आणतो. स्वयंपाकघर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही, पण या समृद्धी बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली होती. अक्षरशः कोर्टरूम पण, पोलीस स्टेशन, सगळं ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स, 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं. फक्त गाडीतले काही सीन रस्त्यावरचे ते आम्ही समृद्धी बंगल्याबाहेर करत होतो. ते पण 2-4 किलोमीटरच्या अंतरावर. त्याचबरोबर समृद्धीचं सेटवरचं तुळशी वृंदावन पण डिसमेंटल केलं. पण मी मात्र त्यातलं तुळशीचं रोप माझ्यासाठी राखून ठेवलं. मला हवंय असं सांगितल्यावर कोणी नाही म्हटलं नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातील तुळस घेऊन बाहेर पडतोय. वाईट तर खूप वाटतंय, पण कुठेतरी पुन्हा एकदा नव्याची सुरुवात करण्यासाठी जुनं हे तोडलंच जातं. त्यासाठी हे होत असावं आणि एक नवीन रस्ता नक्की तयार होईल. तुम्हाला ही मालिका कशी वाटली आणि तुमच्या काय आठवणी आहेत तुम्ही नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर भेटू नक्की पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पाहत राहा